आणि सकाळी कोठी गेलं तर गेला असेल वताले. सकाळ झाली का याले वत्ता सुरू. लोक सकाळ झाली का चिंपट घेऊन हागाले जाते आणि हा माझा नवरा सकाळ झाली का वताले जाते. देवा, अरे कोणत्या जन्मीचा पाप होत रे म्हणून हा असा बेवडा नवरा माझ्या पदरी टाकलास तू. पुष्पा, उगाच मला तुमच्या भांडणात ओढू नकोस. बापा देवा, एवढ्या लवकर माझा आवाजही तुला ऐकू आला? पुष्पा, तुझ्या आवाजापुढे लाऊड स्पीकरची गरज नाही. देवा सांग ना, असं कोणता पाप केलं म्हणून हे असं मड्डी संग माझी गाठ बांधून दिलास? नुसता वतू वतू येते आणि मला तोडो तोडो हाणते. याबाबत तुला मी कित्येकदा संकेत दिले, पण तू माघार घेतली नाहीस. म्हणून आता तुला देव दिसत आहे. आता मी तुमच्या मॅटर मध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. पुष्पा, तुझ्या नवऱ्याच्या शरीरामध्ये रक्त कमी आणि दारू जास्त झाली आहे. त्याची दारू उतरव, तुझा संसार सुधारेल. आता पुन्हा मला डिस्टर्ब करू नकोस. बाय. देवा देवा ऐकलं, देवा देवा. माझे हा देवा यात हस्तक्षेप नाही करू म्हणते आणि याची दारू काय कमी नाही हो. माझ्या बापाला सांगायला गेला तो म्हणते आवडीचा नवरा केलीस ना, आता भोग आपल्या कर्माचे फळ. आता काय करू मी? ओय मोहतरमा, तू रडत कायले असती? मला पहिले सांग, तू कोणास पांढऱ्या बगुड्या? वय वय वल्ला हबीबी हबीबी, आम्ही पांढरा बगुडा नसती, आम्ही दुबईचा शेख असती. तर मी का करू? येती कैले आलास? आम्ही तुम्हाला भेटायला आले असती. तुझं नाव पुष्पी असती. पुष्पशा, पण माझ्याकडे कोणता काम आहे तुझा? तू मोहाची दारू एक नंबर काढती. मी तुले माझ्या संघात दुबईला घेऊन जाती. तिथे मोहाची दारू विकती आणि बहुत सारा पैसा कमावती, पैसा कमावती. कायची दारू एक म्हणतेस पांढऱ्या बगुड्या? सासरा घरी मी दारूचा धंदा टाकलो होतो, पण तू माझा नवरा दारू इकायचा सोडून आपण ढोसत बसत होता. त्याची दारू कमी करायची म्हणतो तू, तुम्हाला आता दारू एक म्हणतेस? मोह इचाले जात होतीस ना, घे ना आता शेकून कोणाला सांगते. का म्हणलास? काय बोलली नसती. वय वय वल्ला हबीबी हबीबी बोलली असती. पण मला एक सांग, मी दारू इकतो म्हणून माझं नाव कोणा सांगितलं? तुझं नाव एका देव माणसानं सांगलं असती देव माणूस? आणि त्याचं नाव दामू असती. काय? तो दाम्या आग लाव्या हलकट कुठला जाऊ त्याला भेटू दे माझ्या डोळ्यासमोर, नाही त्याची हाड गोळे 1 किलो ना तर मी नावाची पुष्पी